केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि इचलकरंजीतील जाहीर सभेतून देशाच्या राजकीय भविष्याबाबत एक अत्यंत मोठी घोषणा केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील 12 वर्षांचा कार्यकाळ ही तर केवळ एक सुरुवात आहे आणि आगामी अनेक वर्षांपर्यंत देशावर भाजप आणि एनडीएचेच शासन राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिर कॉरिडॉर प्रकल्पाची सुरुवात केल्यानंतर अमित शहा म्हणाले की जेव्हा स्वतंत्र भारताचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा मोदींचा कार्यकाळ हा भारताचे पुनरुत्थान आणि जगभरात देशाची प्रतिष्ठा वाढवणारा सुवर्णकाळ म्हणून नोंदवला जाईल। मोदी सरकारने अयोध्या राम मंदिर निर्माण, काशी विश्वनाथ कॉरिडॉर आणि केदारनाथ बद्रीनाथ धामचा विकास करून विकास भी विरासत भी हा मंत्र प्रत्यक्षात आणला आहे। भारताने गेल्या काही वर्षात पायाभूत सुविधा, मॅन्युफॅक्चरिंग, सेमीकंडक्टर, सॉफ्टवेअर आणि अंतराळ तंत्रज्ञानात ऐतिहासिक प्रगती केली आहे। या दौऱ्यात त्यांनी महाराष्ट्रातील साखर कारखानदारीसाठी कोल्हापुरात 1500 कोटी रुपयांच्या विशेष प्रक्रिया प्रकल्पाचीही घोषणा केली, ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी ताकद मिळणार आहे। थोडक्यात सांगायचं तर आगामी काळातही देशात भाजप आणि एनडीएचची सत्ता कायम राहणार असल्याचा ठाम निर्धार अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या भूमीतून व्यक्त केला आहे।